पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे असा सवाल जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी विचारलाय। जामिया इस्लामियामध्ये घेतली होती त्याच्या बरोबर विरोधी भूमिका जेएनयूमध्ये पोलिसांनी घेतल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। तसंच यामुळे विद्यार्थी घाबरतायत आणि आमचं अभ्यासाचं नुकसान होतंय असंही या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। अब जामिया में तो पुलिस घुस गई थी कह के कि भाई इमरजेंसी है और घुस के बिना किसी प्रूफ के वो लाइब्रेरी जिसका एक एग्जिट है उसको बिना ब्लॉक करे जिसको जिसको मारना चाहा उन्होंने मारा। और जेएनयू में क्या हुआ, नहीं बिना वीसी की परमिशन के भाई हम तो नहीं जाएंगे, मेरा जब तक वीसी की परमिशन नहीं मिलेगी तब तक हम अंदर नहीं जाएंगे। और देख रहे हैं कि गलत हो रहा है तो अभी आप पुलिस की प्रायोरिटीज ही नहीं सॉर्टेड है जब यहाँ पे, तो उस जगह का हम क्या ही बोलें। बहुत ही गलत है क्योंकि स्टूडेंट में डर पैदा हो रहा है इसकी वजह से कि वे पढ़ने को चाहते हैं, बस ऐसी ऐसी घटना देखने को मिल रही है जो स्टूडेंट के लिए नहीं सही है। पढ़ाई का बहुत नुकसान हो रहा है। हम लाइब्रेरी में पूरे दिन पढ़ते हैं, बस लाइब्रेरी भी क्लोज है। लाइब्रेरी के चारों तरफ हरी कलर की वो लगा रखी पट्टी क्योंकि लाइब्रेरी क्लोज है। जो लाइब्रेरी में तोड़फोड़ हुई थी वो अभी ठीक नहीं हो पाई। कल देखे आप जेएनयू में कैसे पुलिस कुछ गुंडे आके स्टूडेंट पर मारे, जहाँ पे पुलिस को खुद एक्शन लेना चाहिए, वहाँ पे डायरेक्ट एक्शन लेना चाहिए, उन्होंने नहीं लिया। जैसे जामिया में उसे वीसी का वेट करना चाहिए, उन्होंने नहीं किया, डायरेक्ट एक्शन लिया। वैसे उन्हें जेएनयू में भी एक्शन लेना चाहिए ना। कितने सारे 20-25 स्टूडेंट घायल हो गए, फिर पुलिस प्रशासन क्या कर रही है समझ में नहीं आ रहा। बिल्कुल भी दिल नहीं कर रहा है कि स्टूडेंट पे अगर जहाँ पे सबसे ज़्यादा सेफ माना जाता है वहाँ पे अगर लाठी मार रहे हैं स्टूडेंट को तो कैसे होगा। जेएनयू के अंदर मैं खुद गया हूँ तो उन्होंने सबसे पहले वो पूछते हैं कि आप किससे मिलना चाह रहे हैं, आईडी मांगते हैं, बाकायदा एंट्री मिलता है। वहाँ लोग बाकायदा रड लेके लाठी लेके एंट्री करे, क्या कौन इसका जवाब दे, कौन देगा। कल जो वायलेंस हुआ है उसको संज्ञान में लेते हुए हमने पुलिस स्टेशन वसंत कुंज नॉर्थ में ऑलरेडी एक एफआईआर दर्ज कर लिया है और फर्दर इन्वेस्टिगेशन इज अंडर। घायल तकरीबन 30 से ज़्यादा संख्या है स्टूडेंट्स की जो घायल हुए हैं। प्रिलिमिनरी किसी को बहुत सीरियस इंजरीज नहीं है। मोर देन 60% जो हैं वो डिस्चार्ज किए जा चुके हैं। मैं अभी यही बोलूँगा कि पुलिस हैज़ रिस्पॉन्डेड वेल इन टाइम। सोशल मीडिया एज वेल एज जितनी भी फुटेजेस अवेलेबल हैं सबको संज्ञान में ले रहे हैं और आयडेंटिफिकेशन प्रोसेस इज ऑन। आणि याविषयीच अधिक माहिती घेण्यासाठी आणि अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक मिलिंद आव्हाड। ज्यावेळेला हा सगळा हिंसाचाराचा प्रकार घडलेला आहे त्यावेळेला मिलिंद सर तिथं उपस्थित होते, घटनास्थळावरच उपस्थित होते। मिलिंद सर, काय सांगाल, नेमकं काय झालं होतं त्यावेळेला? जेएनयू मध्ये काल 4 वाजता जेएनयू टीचर्स असोसिएशनची एक पीस मार्च आयोजित केली होती। तर साधारणतः ही सगळी टीचर्स, जेएनयू टीए आणि जेएनयू स्टुडंट असोसिएशन अशा सगळ्यांना तो जॉईन केला होता। 6-6:30 पर्यंत हा मार्च संपला आणि 6:30 पावणे 7 वाजता अचानक 25 ते 30 लोकांची हातामध्ये काट्या, रॉड, तोंडाला मफलर आणि मास्क बांधलेले, हातात दगड, असा खूप अग्रेसिव्ह मास आम्हाला त्यावेळेस येताना दिसला। आणि तो ज्यावेळेस येत होते त्यावेळेस बाईक, मोटरसायकल, कार आणि काही सिलेक्टिव्ह टीचर्सला टार्गेट करत होते। म्हणजे गेल्या वेळेस जेएनयूचे जे काही जेएनयू टीएचे सेक्रेटरीएट होतं, यावेळेसची विद्यार्थी नेते होते, काही दलित प्राध्यापकांच्या गाड्या टार्गेट केलेल्या आहेत। तर हे जे काही सिलेक्टिव्ह टार्गेटिंग आहे हे खूप प्री प्लॅनिंग आहे, विचारपूर्वक आहे, याच्यात कसलीही स्पॉन्टिनिटी नव्हती। आणि जेएनयू मध्ये जे काही एक 60-70 दिवसापासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे फी वाढीच्या विरोधात, तर फी वाढीच्या विरोधात देशात खूप मोठ्या प्रमाणात सर्व विद्यापीठांमध्ये या आंदोलनाला खूप सिम्पॅथी मिळत होती किंवा आंदोलनाच्या मागे लोक उभा राहत होती। आणि अशा वेळेस मला स्वतःला असं वाटतं की सरकारला किंवा प्रशासनाला विद्यार्थ्यांबरोबर किंवा इथल्या शिक्षकांबरोबर कोणतीही चर्चा करण्यासाठीची जी एक पॉलिटिकल लँग्वेज आवश्यक असते ती काही त्यांच्याकडे नव्हती। त्याच्यामुळे हिंसाचार किंवा कालचा जो काही 1-2-3 तास घडलेला जो प्रकार आहे ते खूप सिस्टमॅटिक असं घडवलेली गोष्ट आणि दमनशाहीच्या जोरावरती संबंध देशामध्ये दडपशाहीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण करून पुन्हा एकदा दमनशाही प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं केलेलं ते पाऊल आहे। अगदी मिलिंद सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर जेएनयू मध्ये आत प्रवेश करण्यासाठी गेटवर तपासणी करून सोडलं जाते, कडक तपासणी केली जाते। मग हा सगळा जमाव आत घुसला कसा लाठ्या काट्या आणि दगड घेऊन? अगदी बरोबर आहे, कारण जेएनयू मध्ये प्रत्येक येणारी व्यक्तीचा एक तपशील असतो, जाताना येताना त्याची नोंद होते। जेएनयूची स्वतःची सिक्युरिटी आहे आणि हे सगळं असताना जेएनयू मध्ये अचानक 50-100 लोकांचा मॉब आहे
आणि 7 ते 9:30 पर्यंत हा 2-3 तासाचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये वेगवेगळ्या गटामध्ये विखुरलेला हा जो मॉब आहे, अग्रेसिव्ह मॉब जो आहे, तो मॉब कधी साबरमती हॉस्टेलला जातो, कधी ताप्ती हॉस्टेलच्या मागे जाऊन दंगल करतो, कधी साबरमती हॉस्टेलच्या स्क्वेअरमध्ये गाड्या फोडतो. तर हे जे काही 2-3 तासाचे त्यांना दिलेला जो वेळ आहे, तो वेळ खरंच जेएनयूची सिक्युरिटी आणि पोलीस प्रशासन, कारण या 2-3 तासाच्या दरम्यान पोलीस जेएनयूच्या तिन्ही गेटवरती होती आणि मध्ये हिंसाचार चालू आहे, मुलं बाहेर ओरडत येत आहेत, शिक्षक गेटवरती म्हणतात अगदी म्हणजे मिलिंद सर, कुठंतरी संशयाचं वातावरण निर्माण होऊ शकतं.